दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीत अखेर आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टने शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला असून खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याविरोधात जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर जुईली दळवी यांनी अखेर माघार घेतली. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलेली भावना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मात्र त्यांचे अलिबागमध्ये आगमन होण्यापूर्वीच जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला महायुतीतील विरोध अधिकृतरित्या संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं. आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो. तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला. त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे. आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे. 2 जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीला बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो. याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता. हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.